हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, आपण आपल्या बाल्कनीत किंवा घरासमोर बरीच अशी कुंडीत प्लांट लावत असतो, पण त्यामध्ये अनेक असे प्रकार आहेत। जी काही प्लांट असतात ती बेस्ट ग्राउंड कव्हर करण्याचे काम करत असतात किंवा जी काही स्लीपर प्लांट्स असतात, जसे की त्यामध्ये मनी प्लांट येत असतं, स्नेक प्लांट असतं, वंडरिंग जो, झेब्रिना, नंतर रोहियो यांसारखी, पर्पल हर्ट यांसारखी बरेच अशी जी प्लांट आहे ती ग्राउंड कव्हर करण्याची काम करत असतात। सो त्यातलाच हा एक प्रकार म्हणजेच लोबोरिया किंवा एलिसम। सो हे देखील मी यावेळेस फर्स्ट टाइमच ग्रो करत आहे आणि बघूया, हे सुद्धा एक बेस्ट असं ग्राउंड कव्हर करण्याचं काम करत असतं, तसंच एक बेस्ट असं स्लीपर प्लांट आहे। सो आज आपण एलिसम विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत। सो याला ग्रो करताना कुठल्या टिप्स फॉलो करायला हव्यात किंवा याची काळजी घेण्यासाठी कुठल्या गोष्टी आपण पाळायला हव्यात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। सो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर अजूनही तुम्ही दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही। चला तर मग मंडळी, व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा, कारण की व्हिडिओ आपला हा छोटाच असणार आहे, पण त्यामध्ये मी बऱ्याच अशा महत्त्वाच्या टिप्स तुमच्याशी शेअर कर। चला तर मग मंडळी, अधिक वेळ न घालविता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सो मंडळी, या ठिकाणी मी जे स्वीट एलिसम प्लांट ग्रो करून घेणार होती ते अतिशय नाजूक आणि छोटे असे होते। सो त्यासाठी मी अशा प्रकारचं जे प्लास्टिक कंटेनर होतं त्याचा मी या ठिकाणी वापर करून घेणार होती। सो हे आपल्याला यूज अँड थ्रूचे बरेच असे कंटेनर आपल्याकडे जमा झालेले असतात। सो स्टार्टिंगला आपण अशा प्रकारच्या छोट्या प्लांटसाठी छोट्या कंटेनरचा वापर देखील करू शकतो, पण त्याला नक्कीच भरपूर असे ड्रेनेज होल करून घ्या, जेणेकरून त्यातून पाण्याचा निचरा हा योग्य प्रकारे होऊ शकतो। सो भरपूर असे ड्रेनेज होल केल्यानंतर त्यामध्ये मी कॉटन कपड्याने ते कव्हर करून घेतलेले होते, की ज्यावेळेस आपण झाडाला पाणी देतो ती माती वाहून न जाता किंवा त्या होलमध्ये स्टक न होता व्यवस्थित प्रकारे त्याचा निचरा होऊ शकेल। सो अशा प्रकारे मंडळी, एलिसम प्लांट्सला ऍसिडिक, चिकन माती, पाण्याचा चांगला निचरा होणारी माती आवडत असते। कंटेनरमध्ये छान प्रकारे हे ग्रोथ असतात, पण यासाठी मात्र मातीचा जो पीएच असतो ना तो 6 to 7 च्या दरम्यान असलेला चांगला। सो अशा कॅटेगरीतली माती या प्लांटसाठी उपयुक्त आहे। सो या ठिकाणी मी अशीच ऍसिडिक आणि चिकन माती व्यवस्थित पाण्याचा निचरा करणारी माती जी होती ती कंटेनरमध्ये टाकून घेतलेली होती आणि हे जे प्लांट्स होते त्यांना मॉस पीटमध्ये त्यांनी ग्रो केलेलं होतं। सो त्यांच्या रूट्सला अजिबात धक्का न लावता, आणि ही जी रूट्स होती मंडळी, ज्यावेळेस मी हे एलिसम प्लांटची रिपोर्टिंग करत होती किंवा त्याला ग्रो करून घेत होती त्यावेळेस जे पिंक कलरचं एलिसम आहे ना ते थोडं मला डाऊन झाल्यासारखं वाटत होतं। ज्यावेळेस मी याला फ्लावर शो मधून घरी आणलेलं होतं, सो येतानाच त्याची जी कंडिशन होती ना ती थोडी लो वाटत होती, त्यामुळे मी अधिक वेळ न घालवता सेकंड डे याला लगेच त्या रिपोर्ट करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि मी व्यवस्थित संपूर्ण गोष्टीचा अभ्यास करूनच त्याला रिपोर्ट करून घेत होते। पण काय माहिती की त्याची जी पानं होती ती देखील मला अशी मरगळलेल्यासारखी वाटत होती। त्यानंतर पानं काही जी होती ती बाकीची पिवळी झालेली होती आणि फुलं देखील थोडी ड्राय झाल्यासारखी वाटत होती। सो माहित नाही की ती शेवटपर्यंत व्यवस्थित प्रकारे जे पिंक कलरचा आहे तो व्यवस्थित ग्रो होतो किंवा नाही, पण होप सो। पण हे पिंक कलरचं एलिसम आहे त्याला देखील उत्तम प्रकारे ग्रो करण्याचा मात्र या ठिकाणी माझा प्रयत्न चाललेला होता। सो एलिसम प्लांटला ओलसर आणि पाण्याचा निचरा होणारी माती पसंत आहे। एलिसम मध्ये 4 पाकळ्यांची फुले असतात, यात लेव्हेंडर, गुलाबी किंवा जांभळ्या फुलांसह वेगवेगळे असे कलर येत असतात। याला लहान मोठे असे स्वीट पॉट्स असतात, ज्याला सिलिकल्स म्हणत असतात। फुलांच्या डोक्याखाली असलेल्या भागावर ते विकसित होत असतात। सो एलिसम वनस्पतीला पूर्ण सूर्यापासून मध्यम सावली देणे आपल्याला आवश्यक आहे। तसंच व्यवस्थित पाण्याची निचरा होणारी माती तर आपण त्याला देणारच असतो, पण आठवड्यातून एकदा पुरेशी माती कोरडी दिसल्यावर पाणी देणे देखील तेवढेच गरजेचे आहे। तसंच हे स्वीट एलिसम प्लांटला जास्त कडक ऊन आवडत नसतं, पण हे जे एलिसम प्लांट आहे याला तुम्ही सीड्स थ्रू देखील ग्रो करू शकतात। ज्यावेळेस ही फुलं ड्राय होतात त्या ठिकाणी त्यांचे सीड्स देखील तयार होत असतात। सो अशा वेळेस आपण ते सीड्स कलेक्ट करू शकतो आणि पुन्हा यांची रिग्रोथ करू शकतो। सो अशा प्रकारे या कंटेनरमध्ये वेल ड्रेन सॉइल मिक्सचर घेतल्यानंतर मी हे एलिसम लावून घेतलेले होते आणि तुम्ही पाहू शकतात की एलिसम लावल्यानंतर आपल्याला भरपूर असं पाणी या
कंटेनरमध्ये टाकून घ्यायचं होतं, जेणेकरून या मातीमध्ये जेही काही एअर बबल्स असतील ते रिमूव्ह होऊन जातील आणि रूट्सला कुठल्याही प्रकारचं डिस्टर्बन्स किंवा रूट्स हे ग्रो व्हायला मदत होईल. सो अशा प्रकारे भरपूर असं पहिल्या दिवशी पाणी देऊन घ्यायचं आहे. ते व्यवस्थित कंटेनरच्या बाहेर येत आहे की नाही ते देखील व्यवस्थित प्रकारे चेक करून घ्यायचं आहे. सो मंडळी, हे प्लांट्स लावल्यानंतर चला तर मग मंडळी आता जाणून घेऊया की एलिसम प्लांटवर कीटक किंवा रोगाच्या समस्या येतात किंवा नाही. सो मंडळी, स्वीट एलिसम प्लांटवर साधारणपणे इन्सेक्ट फ्री असतं. बुरशीजन्य समस्या किंवा स्टेम कुजणे, खराब होणे, योग्य पाण्याचा निचरा न झाल्यामुळे किंवा कुंडीत पाणी साचून राहिल्यामुळे अशा या समस्या या ठिकाणी उद्भवू शकतात. पण एफिड्स, मिलीबग्स यांसारख्या कीटकांचा मात्र यावर अटॅक होत नसतो आणि बायचान्स कधी अटॅक झाला तर वेळोवेळी आपण कीटकनाशक किंवा नीम ऑइल स्प्रे किंवा सोप लिक्विड स्प्रेने त्याला आटोक्यात आणू शकतो. तसंच एलिसम प्लांट्सला छाटणीची किंवा कटिंगची देखील गरज नसते. आपण या प्लांट्सला त्यांना आवडेल त्याप्रमाणे आणि त्या आकाराने वाढून देऊन एक छान प्रकारे प्रॉपर शेप देऊ शकतो. उन्हाळ्यात एलिसमची छाटणी केल्याने त्याच्या पुन्हा फुलांना बहर येण्यास प्रोत्साहन मिळत असतं. चला तर मग मंडळी, या ठिकाणी मी तुमच्याशी पुन्हा एक नवीन गोष्ट शेअर करत आहे की ज्यावेळेस मी ते स्वीट एलिसम लावून घेतलेलं होतं त्याच्या 8 दिवसानंतरची ही क्लिप आहे. सो या ठिकाणी जी पिंक कलरची एलिसम होती की त्याच वेळेस ती थोडी डल वाटत होती, डाऊन वाटत होती. तर 8 दिवसामध्ये ते पिंक कलरचे जे फ्लावर होते ते संपूर्ण पणे या ठिकाणी ड्राय झालेले होते आणि त्या फुलांच्याच डोक्याखाली असलेले जे सीड स्पॉट्स असतात, ज्याला सिलिकल्स म्हणत असतात, त्यामध्ये सीड्स असतात. सो मी अशा प्रकारे ते फ्लावर्स जे डेड हेड काढून घेत होती आणि त्या सीड्स त्याच कंटेनरमध्ये पुन्हा ग्रो करण्यासाठी टाकून घेतलेल्या होत्या. फक्त त्या सीड्स टाकल्यानंतर त्यावर पुन्हा एक कोकोपीटची लेअर मात्र मी देऊन घेतलेली होती. होप सो की या सीड्स छान प्रकारे जर्मिनेट होतील आणि मला पुन्हा पिंक कलरचं एलिसम मिळेल आणि जे एलिसम दिसत आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे किंवा शक्य झालं शेवटच्या क्षणापर्यंत त्याला वाचविण्याचा मात्र या ठिकाणी माझा प्रयत्न चाललेला होता. माहित नाही की त्याला काय झालेलं होतं किंवा त्याचे रूट डिस्टर्ब झालेले होते किंवा त्याला पाणी कमी मिळालं की काय की ते एकदमच खराब झालं. सो त्या ठिकाणी माझाही थोडा मूड ऑफ झालेला होता, कारण की हे कॉम्बिनेशनमध्ये खूप छान वाटत असतात. ज्यावेळेस आपण हे एलिसम लावत असतो ना, यामध्ये भरपूर असे कलर शेड्स आहेत. जर तुम्ही व्हाईट पिंक किंवा व्हाईट पर्पल, व्हाईट येलो असे शेड्स लावले ना आणि पूर्ण ग्राउंड कव्हर झालं ना याने, तर खूप सुंदर असा लुक आपल्या बाल्कनीला येत असतो. होप सो मंडळी, या ठिकाणी तर त्याला वाचविण्याचा प्रयत्न चाललेला होता किंवा त्यापासून पुन्हा न्यू सीडिंग किंवा जे सीड जर्मिनेशनचा देखील प्रयत्न चाललेला होता. जर छान प्रकारे सीड जर्मिनेट झाल्या तर ती देखील क्लिप तुमच्याशी नक्की शेअर करेल. चला तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात कंजूसी करू नका. आणि ही माहिती तुम्हाला थोडीफार हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. जर तुमच्याकडे देखील असं स्वीट एलिसम असेल, त्यात तुमचे कुठल्या कलरचे एलिसम आहेत ते देखील मला कमेंट. तसंच मंडळी, तुम्ही तुमच्याकडे असलेल्या स्वीट एलिसमची काळजी कुठल्या प्रकारे घेतात किंवा त्यासाठी कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करतात ते देखील मात्र मला सांगायला विसरू नका, जेणेकरून माझ्याकडे असलेलं एलिसम सुद्धा एक छान प्रकारे आणि मोठ्या आकारामध्ये ते वाढेल आणि छान प्रकारे ग्रो करेल. चला तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओतील माहिती आवडल्या असल्यास व्हिडिओला अजिबात कमेंट करायला किंवा लाईक करायला कंटाळा करू नका. आणि अजूनही तुम्ही दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉनला प्रेस करा आणि त्यासमोरील ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही. सो टेक केअर अँड बाय.